शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचं असेल तर नियमित व्यायाम हा करावाच लागतो। नियमित व्यायाम केल्याने मन चांगलं राहतं, तसंच शरीराला लागणारे सर्व हार्मोन्स पण व्यवस्थित काम करतात। मात्र आपल्या देशातील नागरिक आळशी बनलेत, ते व्यायामच करत नाहीत असं आम्ही नाही म्हणतायत, एका अहवालातून ही बाब समोर आली आहे। पाहूयात। नियमित व्यायाम करत नसाल तर खबरदार। व्यायाम करा, आरोग्याला सांभाळा। निरोगी जीवनासाठी व्यायाम फायदेशीर। निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम करणं फायदेशीर असतं। मात्र आपल्या देशात 100 पैकी केवळ 6 जण नियमित व्यायाम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। परिणामी व्यक्तींमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय। यावर भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी चिंता व्यक्त केली आहे। देशात वाढणारा लठ्ठपणा उत्पादकतेसाठी मोठा धोका आहे। भारतातील 100 पैकी केवळ 6 लोक नियमित व्यायाम करतात। लठ्ठपणाची समस्या केवळ श्रीमंत वर्गापुरती मर्यादित नाही, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तसंच पुरुष आणि महिलांमध्येही ही समस्या वाढत आहे। लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतोय। मानसिक आणि शारीरिक आजारांच्या समस्या निर्माण होत आहेत। महिला आणि पुरुष वर्गांमध्येही बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अधिक कॅलरीजचा डाएट सेवन करणं, पॅकेज फूड खाणं यामुळे अनेक मेटाबॉलिक सिंड्रोमची आजार मालिका तयार होते। रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड्स यासारख्या आजारांना निमंत्रण मिळतं। आज ग्रामीण आणि शहरी भागांमध्येही मधुमेहाचे प्रमाण अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील लठ्ठपणाविषयी आकडेवारी चिंताजनक आहे। दररोज व्यायाम न केल्यामुळे पुरुष, महिला आणि लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचं प्रमाण धोका पातळीवर पोहोचतं आहे। इंडोर गेम्स आणि सोशल मीडियाचा अतिवापर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत चाललाय। वाढत्या लठ्ठपणामागची प्रमुख कारणं काय? तर बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, आरोग्यदायी जीवनशैलीला पूरक नसलेली शहरी रचना, रात्री उशिरा जेवणाची सवय, बदलती जीवनशैली। निरोगी आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवूया। नियमित व्यायाम, सकस आहार, रात्रीचं जेवण शक्यतो लवकर घेऊन पुरेशी झोप घेतली तर खऱ्या अर्थानं आपल्याला निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होईल। नागरिकांनी आर्थिक प्रगतीबरोबरच आरोग्याकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे। वाढता लठ्ठपणा, कमी होत चाललेली शारीरिक हालचाल आणि डिजिटल अवलंबित्व हे केवळ आरोग्याची नव्हे तर देशाच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचीही मोठी आव्हानं आहेत। लठ्ठपणा कमी केल्यानं शारीरिक आरोग्य सुधारतं, अनेक गंभीर समस्या कमी होऊ शकतात आणि आत्मविश्वासही वाढतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।